विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, मात्र महाराष्ट्रात अजूनही सरकार स्थापन झालेलं नाहीये। जवळपास 72 तासांहून अधिक तास उलटून गेले तरीही महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे अजून ठरत नाहीये। एकीकडे भाजप मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांकावर आहे, तर दुसरीकडे शिवसेनेकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। देवाला गारणं सुद्धा घातलं जात आहे, मात्र ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री, त्यानुसारच भाजपचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा असं सुद्धा अनेक ठिकाणी म्हटलं जात आहे। मात्र असं असलं तरी निश्चितच महाराष्ट्रातली मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे। दिल्लीतील प्रमुख नेते म्हणजे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे निर्णय घेणार आहेत। असं असलं तरी आता राज्यामध्ये महायुतीतच दुमत समोर येताना पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण पाहायला गेलं तर भाजपकडून एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली जाते, मुलाला उपमुख्यमंत्री करा, म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा आणि स्वतः तुम्ही केंद्रात या, नाहीतर तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री या। अशा प्रकारची ऑफर ही भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दिली जाते। तर एकनाथ शिंदेकडून आता भाजप समोर एक ऑफर टाकण्यात आलेली आहे। ही ऑफर म्हणजे जर पाहायला गेलं तर मुलाला उपमुख्यमंत्री करा आणि मला महायुतीचं संयोजक सरकारचं जे पद आहे ते द्या। मात्र भाजप हे यांचं पद मान्य करेल का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एकीकडे संपूर्ण पाहायला गेलं तर अशा प्रकारचा तिढा हा महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे। तर आता दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये निकाल जो आहे तो महायुतीच्या बाजूने लागलाय। महायुतीच्या बाजूने निकाल लागला असल्यामुळे निश्चितच सरकार स्थापन होईल। मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाची माळ जी पहिल्या अटेम्प्ट मध्येच आपल्याला मिळावी यासाठी अनेक आमदार हे मुंबईत तळ ठोकून आहेत। आता हे आमदार कोणाचे आहेत तर निश्चितच शिवसेनेचे। कारण जर आपण पाहायला गेलं तर 2022 मध्ये म्हणजे 2.5 वर्षांच्या कालावधीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत म्हणजे भाजप सोबत हातमिळवणी करत महायुतीचं सरकार स्थापन केलं। त्यावेळेला जो शपथविधी झाला होता त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। मात्र त्यावेळेला ज्या मंत्रिमंडळातील नेते जे होते, शपथ घेणारे आमदार होते, त्यामध्ये काही शिवसैनिक होते, त्यांना इच्छा होती, त्यांना वाटत होतं की आपलं सुद्धा नाव येईल, मात्र त्यांचं नाव आलं नाही। अगदी शेवटपर्यंत जर पाहायला गेलं तर साधारणतः 2 वेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। या दोन्ही वेळेच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक आमदार असे आहेत त्यांचं नाव आलं नाही। त्यामुळे आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा जो शपथविधी होईल सरकारचा, त्यामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपलं नाव असावं यासाठी अनेक आमदार हे मुंबईमध्ये तळ ठोकून असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी ज्या आमदारांना संपूर्ण म्हणजे जे निवडून आलेले आमदार होते त्यांना मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं। त्या हॉटेलमध्ये 2 दिवस साधारणतः एकनाथ शिंदे यांनी आमदारांना भेट जी आहे ती टाळल्याचं सुद्धा समोर येत आहे। मात्र आता एकनाथ शिंदे यांच्याकडून असे आदेश समोर येत आहेत की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जा, तिकडे जाऊन विजयाचा जल्लोष करा। मात्र काही आमदार असे आहेत ते आपल्या मतदारसंघामध्ये जात नाहीयेत, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्येच मंत्रीपद जे ते आपल्याला मिळावं यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता एकंदरीत 2 बाजूने तिढा हा महायुतीमध्ये। खरं तर एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या समोर भाजपची ही ऑफर येते, एकनाथ शिंदेची भाजपकडे ऑफर जाते, हा एक तिढा आहे। तर दुसरा तिढा हा शिवसेनेमध्येच आहे। त्यामुळे निश्चितच महायुतीचं सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत जे मुंबईत तळ ठोकून आहेत त्यांना मंत्रिपद मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।